मुंबईतल्या कुर्ला येथे असणाऱ्या मदर डेअरीची जागा वाचवण्यासाठी विरोधक एकवटलेले असून आज आदित्य ठाकरे संबंधित जागेची पाहणी करण्यासाठी जाणार आहेत। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। दुसरीकडे सभागृहामध्ये स्थानिक आमदार मंगेश कुडाळकर यांनी देखील या विषयाची सभागृहामध्ये लक्षवेधी लावलेली असून मदर डेअरी बाबतचा राज्य सरकारने काढलेला GR रद्द करावा यासाठी प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळत आहे। जर या प्रकारे राज्य सरकारने काही निर्णय घेतला तर त्याचं श्रेय स्वतःच्या पत्त्यावरती पाडून घेण्यासाठी सत्ताधारी विरुद्ध विरोधक श्रेयवादाच्या लढाईला सुरुवात झाल्याचं सध्या पाहायला मिळत आहे। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी आहेत, ते या संदर्भातले अपडेट देतील। निलेश। अमोल, मदर डेअरीचा विषय या प्रकरणामध्ये आता स्थानिक कुर्लावासियांना प्रचंड प्रमाणामध्ये विरोध केल्याचं सरकारच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी जी काय 8.5 हेक्टर जमीन त्या ठिकाणी देण्यात येणार आहे ती देण्यात येऊ नये, त्या ठिकाणी मोठं गार्डन करावं अशा पद्धतीची कुर्लावासियांची मागणी आहे। आणि याला वर्षा गायकवाडच्या सध्या खासदार आहेत आणि यासोबतच आदित्य ठाकरे या दोघांनाही या विषयाला हात घातलेला आहे आणि दोघंही सातत्याने या विषयाचा फॉलोअप घेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आज स्वतः आदित्य ठाकरे या ठिकाणी जाणार आहेत आणि या प्रकरणी स्थानिकांचे जे म्हणणं आहे ते स्वतः जाणून घेणार असल्याची माहिती आहे। तर दुसरीकडे आदित्य ठाकरे यांना याचं श्रेय मिळू नये यामुळे स्थानिक आमदार कुठेतरी मंगेश कुडाळकर यांना देखील आज विधान भवनामध्ये लक्षवेधी लावल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। या लक्षवेधीमध्ये प्रामुख्यानं स्थानिकांचा जो विषय आहे त्याला नजरेसमोर ठेवून कुठेतरी सरकारनं हा निर्णय रद्द करावा अशा पद्धतीची मागणी आहे। त्यामुळे आता सरकार काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। मात्र ज्या पद्धतीनं मागच्या काही दिवसांपासून धारावी या कुर्ला मदर डेअरीचा विषय गाजतोय तो पाहता कुठेतरी सत्ताधारी विरोधक श्रेयवादाची लढाई सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे। आज दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील काय निर्णय घेत आहेत, विधान भवनामध्ये काय उत्तर देत आहेत हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। जर तो निर्णय जनतेच्या बाजूने लागला तर कुठेतरी श्रेयवादाची लढाई लढण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे कुठेतरी ते पथ्यावर श्रेय आपले मिळावं यासाठीचे प्रयत्न सत्ताधारी विरोधक करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। अमोल। निलेश, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।